आता आपण बघूयात काही महत्त्वाच्या बातम्या। स्वातंत्र्यवीर सावरकर निवडणुकीचा मुद्दा नाहीत, मोदी विनाकारण चिथावणी देण्याचं काम करतात। मोदींनी दिलेल्या आव्हानानंतर शरद पवारांचा निशाणा। पुणे सातारा महामार्गावर सुप्रिया सुळेंच्या विजयाचे बॅनर, शिंदेवाडी गावाजवळ निकालाआधीच ठाकरे गटाचे भोर तालुका प्रमुख ज्ञानेश्वर शिंदेंकडून बॅनरबाजी, गुलाल आपलाच असा बॅनरवर उल्लेख। लोकसभेचा निकाल लागण्यापूर्वी अमोल कोल्हेंचे खासदार म्हणून बॅनर, पिंपरी चिंचवडच्या मोशी भागात कोल्हेंचे खासदार म्हणून बॅनर झळकले। शिरूरमध्ये कोल्हेंची आढळराव पाटलांविरोधात लढत। नाशिकमध्ये प्रचारादरम्यान ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने, हेमंत गोडसे आणि राजाभाऊ वाजेंचे कार्यकर्ते समोरासमोर, दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी। उद्धव ठाकरे मोदींवर टीका, नाहीतर दिखावा करतात, भाजपसोबत जाणार नाही हा ठाकरेंचा दिखावा। प्रकाश आंबेडकरांची उद्धव ठाकरेंवर टीका। मोदींनी अर्धवट केलेलं राम मंदिराचं काम आमचं सरकार पूर्ण करणार, इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंची घोषणा। मर्यादा पाळा अन्यथा उठाबशा काढाव्या लागतील, आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंना इशारा। धनंजय मुंडेही आता जातीयवाद करायला लागलेत, मराठ्यांविरोधात पोस्ट करायला लावतात। मराठ्यांनी शांत राहावं, फक्त 1 महिना सहन करा, मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा। राजकारणात उतरलो नाही, मात्र आरक्षण मिळालं नाही तर विधानसभेला संपूर्ण मराठा समाज विधानसभेच्या मैदानात उतरेल, मनोज जरांगे पाटलांचा इशारा। मनमोहन सिंगांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांना खत बियाणं दिलं, अन्न सुरक्षा कायदा यूपीए सरकारनं आणला, मोदी आता खोटं बोलतायत, शरद पवारांची टीका। नरेंद्र मोदींच्या रोड शोसाठी भाजप नव्हे तर मुंबई महापालिकेकडून खर्च, रोड शोचा 3 कोटींचा खर्च मुंबई महापालिकेने उचलला, महापालिका आयुक्तांनी उत्तर द्यावं, संजय राऊतांचा आरोप। ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नाशिकमध्ये न राहण्याच्या सूचना, नाशिक पोलीस आयुक्तालयाकडून नोटीस जारी, तर पदाधिकाऱ्यांना जाणून बुजून नोटीस दिल्याचा सुधाकर बडगुजरांचा आरोप। नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल, औरंगजेबाच्या जन्मस्थानाचा दाखला देत मोदींचा एकेरी उल्लेख केल्यानं गुन्हा दाखल। एफआरपी शिवाय जादाची रक्कम शेतकऱ्यांना द्यावी, शेतकरी नेते राजू शेट्टी यांची साखर आयुक्तांकडे मागणी, एफआरपी शिवाय जादा पैसे शेतकऱ्यांना देण्यासंदर्भात ठराव करण्याचीही मागणी। विठ्ठल रुक्मिणी मंदिरात 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरू होणार, मंदिर समितीच्या अध्यक्षांची माहिती, मंदिराच्या संवर्धन कामांमुळे पदस्पर्श दर्शन बंद।